Hello students, welcome in the online lecture. This is the first lecture on the topic animal tissues. This is the 10th topic in your syllabus. तुमच्या syllabus मधला हा 10वा टॉपिक आहे animal tissue. In this topic we will learn about the tissues which are present in our body. या टॉपिकमध्ये आपण आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या टिश्यू आहेत त्या टिश्यूंचा स्टडी करणार आहे. फर्स्ट वी विल स्टडी अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघूया या टॉपिकची. आता तुम्ही याच्या अगोदर विज्ञानामध्ये शिकलेला आहात की सेल म्हणजे काय, टिश्यू म्हणजे काय, किंवा मराठीमध्ये तुम्हाला झालं असेल पेशी म्हणजे काय, उती म्हणजे काय. तर हा एक सिक्वेन्स आहे. सगळ्यात लहान युनिट कोणतं असेल आपल्या बॉडीमधलं तर ती असते पेशी, सेल. अनेक सेल एकत्र येतात, टिश्यू तयार होते म्हणजे उती तयार होते. अनेक उती एकत्र येतात आणि ऑर्गन तयार होतो म्हणजेच अवयव तयार होतो. अनेक अवयव एकत्र येतात आणि सिस्टीम तयार होते म्हणजे संस्था तयार होते. अनेक संस्था एकत्र येतात आणि कंप्लीट ऑर्गॅनिझम तयार होतो. हा एक सिक्वेन्स आहे आणि या लेवल्स तुम्ही शिकलेला आहात याच्या अगोदर विज्ञानामध्ये. आपण याच्यामध्ये सुरुवातीला काय बघूया इंट्रोडक्शनमध्ये, तर सेल म्हणजे काय. सेल is the basic structural and functional unit of life. सेल ही काय आहे तर बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे आपल्या बॉडीमधले. कोणताही ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्या बॉडीमधले सगळ्यात लहान युनिट कोणता असेल तर ती सेल असते. मग सेल ही स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे असं का म्हटलं जातं तर फॉर एक्झाम्पल असं म्हणूया आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल अमिबा, तर तो युनिसेल्युलर आहे, एका सेलनी बनलेला आहे. म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये एकच सेल आहे आणि एका सेलनं त्याची बॉडी बनलेली आहे. म्हणजे सेल इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द बॉडी. जसं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आहे तसंच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा सेल ही स्ट्रक्चरल युनिट आहे. इट इज ऑल्सो फंक्शनल युनिट इन द बॉडी. ही आपल्या बॉडीमधली फंक्शनल युनिट सुद्धा आहे. बघा, मी जसं अमिबाचं उदाहरण स्ट्रक्चरल युनिटसाठी दिलं तसंच आपण तेच उदाहरण फंक्शनल युनिटसाठी घेऊ शकतो. फंक्शनल युनिट म्हणजे काय तर याच सेलकडून, अमिबाच्या एका सेलकडून सगळी फंक्शन्स कॅरी केली जातात. मग ते डायजेशनचं असेल, रेस्पिरेशनचं असेल किंवा रिप्रोडक्शनचं असेल, सगळे फंक्शन्स त्या एका सेलकडूनच कॅरी केली जातात. मीन्स सेल इज अ फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी. जसं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अमिबामध्ये एका सेलकडून सगळी फंक्शन्स कॅरी केली जातात, तसंच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये अनेक सेल्स एकत्र येतात, टिश्यू तयार करतात, टिश्यूचा ग्रुप येतो आणि ऑर्गन तयार करतो आणि त्या ऑर्गनकडून पर्टिक्युलर काय केलं जातं, फंक्शन कॅरी केलं जातं. म्हणून बेसिक युनिट काय आहे तर सेल, आणि म्हणून सेल इज द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. सेल मीन्स सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. सेकंड डेफिनेशन आपल्याला बघायची ती म्हणजे टिश्यूची. टिश्यूची डेफिनेशन काय येते, ग्रुप ऑफ सेल्स which is similar in origin, structure and perform the same function are called tissue. टिश्यू म्हणजे काय आहे तर ग्रुप आहे सेलचा. अनेक सेल्स एकत्र येतात आणि काय बनते, टिश्यू बनते. पण या अनेक ज्या सेल्स आहेत, ग्रुप जो आहे सेलचा, त्यांचा ओरिजिन सेम असतो, त्या स्ट्रक्चरली सिमिलर असतात आणि त्या सगळ्या सेल्स मिळून सारखंच फंक्शन कॅरी करतात.
त्यावेळी त्या सेलच्या ग्रुपला काय म्हटलं जातं? टिश्यू असं म्हटलं जातं. त्यावेळी त्या सेलच्या ग्रुपला काय म्हटलं जातं? टिश्यू असं म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन बघूया आपण, हिस्टॉलॉजी. द स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज हिस्टॉलॉजी. जनरली लॉजी मीन्स स्टडी. Histology is the branch of science which deals with the study of tissue. अशी ब्रँच सायन्सची की जिच्यामध्ये काय होतं तर टिश्यूचा स्टडी केला जातो. अशा ब्रँचला काय म्हटलं जातं? हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं. त्या ब्रँचला काय म्हटलं जातं? हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करतो तो म्हणजे टाइप्स ऑफ सेल्स इन बॉडी. आता तसा विचार केला तर अनेक प्रकारच्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, पण मेजॉरिटीली त्या सेलचे 2 टाइप्स पडतात. कोणते 2 टाइप्स पडतात? तर पहिला टाइप आहे सोमॅटिक सेल्स आणि दुसरा टाइप आहे जर्म सेल्स. आता सोमॅटिक सेल्स म्हणजे कोणत्या सेल्स? द सेल्स विच आर प्रेझेंट इन अवर बॉडी and carry out the somatic functions. It does not take part in the reproduction. ज्या सेल्स सोमॅटिक सेल्स जे सोमॅटिक फंक्शन म्हणजे रिप्रोडक्शनचं सोडून इतर सगळी फंक्शन्स कॅरी करतात त्या सेल्सना सोमॅटिक सेल्स असं म्हटलं जातं, विच आर प्रेझेंट ऑल ओव्हर इन द बॉडी एक्सेप्ट in the gametes or in the reproductive organs. या ज्या सेल्स आहेत सोमॅटिक सेल्स सगळ्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. कोणत्या सेल्स सोडून? तर ज्या सेल्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत, सगळ्याच नाही अशा. फक्त जर्मलाईन सेल्स काय करतात तर गॅमेट्स प्रोड्यूस करतात अँड डायरेक्टली टेक पार्ट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. That's why these cells are called as germ cells. रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात किंवा गॅमेट्स तयार करतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? जर्म सेल्स असं म्हटलं जातं. अशा 2 प्रकारच्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करतोय, महत्त्वाचा पॉईंट या टॉपिकमध्ये आपण हे स्टडी करणार आहे. टॉपिकचं नावच आहे आपल्या ॲनिमल टिश्यूज. तर पहिल्यांदा बघूया टाइप्स ऑफ टिश्यूज. आपल्या बॉडीमध्ये असणारे टाइप्स ऑफ टिश्यू कशावरून ठरवले जातात? तर ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन अँड फंक्शन्स परफॉर्म्ड ॲनिमल टिश्यू आर क्लासिफाईड इनटू 4 टाइप्स. कशावरून तिचे टाइप्स पाडले जातात? तर तिचा ओरिजिन कोणता आहे आणि त्या कोणती फंक्शन्स कॅरी करतात याच्यावरून 4 टाइप्स पडतात ॲनिमल टिश्यूचे. तर कोणते 4 टाइप्स पडतात? टाइप्स ऑफ टिश्यूज. ए इपिथेलियल टिश्यू, बी कनेक्टिव्ह टिश्यू, सी मस्क्युलर टिश्यू अँड डी नर्वस टिश्यू. ये 4 टाइप्स टिश्यूचे पडतात आणि या टॉपिकमध्ये आपण या 4ही टाईपच्या टिश्यूची कॅरेक्टरिस्टिक्स आणि परत तिचे येणारे जे टाइप्स आहेत त्याच्याविषयी आपण स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला आपण काय बघूया? तर यामध्ये असणारी इपिथेलियल टिश्यू जी आहे त्या इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि तिचं क्लासिफिकेशन बघूया. तर चला बघूया इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज कव्हरिंग ऑर लाइनिंग टिश्यू. या टिश्यूला कव्हरिंग किंवा लाइनिंग टिश्यू असं म्हटलं जातं. असं म्हणण्यापाठीमागचं रिझन काय आहे? तर ही जी टिश्यू आहे त्या बॉडीच्या कव्हरिंगवरती किंवा प्रत्येक ऑर्गनच्या कव्हरिंगवरती आणि आतल्या बाजूला लाइनिंगवरती प्रेझेंट असणारी टिश्यू आहे. म्हणून या टिश्यूला कव्हरिंग आणि लाइनिंग टिश्यू असं
म्हटलं जातं. कव्हरिंग आणि लायनिंग टिश्यू का म्हणायचं लक्षात आलं? ही टिश्यू कुठं प्रेझेंट आहे तर बॉडीच्या कव्हरवरती किंवा बॉडीच्या वरती किंवा प्रत्येक ऑर्गनच्या वरती आणि प्रत्येक ऑर्गनच्या आतमध्ये ही टिश्यू प्रेझेंट आहे. म्हणून या टिश्यूला कव्हरिंग किंवा लायनिंग टिश्यू असं सुद्धा म्हटलं जातं. तर तिचे कॅरेक्टर्स बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. पहिलं कॅरेक्टर काय आहे बघा. इट इज डिराइव्ड फ्रॉम 3 germ layers, that is ectoderm, mesoderm and endoderm. हिचा ओरिजिन 3 जर्म लेअरपासून होतो. आता जर्म लेयर्स कुठं असतात तर एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये हे जर्म लेयर्स प्रेझेंट असतात. जर्म लेयर्स काही ॲनिमल्समध्ये 2 असतात, काही ॲनिमल्समध्ये 3 असतात. ज्या ॲनिमल्समध्ये 2 जर्म लेयर्स प्रेझेंट असतात, ओनली एक्टोडर्म अँड एंडोडर्म, these animals are called as diploblastic animals. ज्या ॲनिमल्समध्ये 3 जर्म लेयर्स प्रेझेंट असतात, कोणते 3 जर्म लेयर्स? एक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म. These animals are nothing but the triploblastic animals. Tri means 3. ज्या ॲनिमल्समध्ये 3 जर्म लेयर्स प्रेझेंट असतात त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हटलं जातं. तर आपण सगळेजण ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आहोत, त्यामुळं आपल्यामध्ये असणारी जी इपिथेलियल टिश्यू आहे तिचा ओरिजिन 3 जर्म लेअरपासून होतो. एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये असणारे 3 जर्म लेयर्स कोणते? एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. या 3ही जर्म लेअरपासून ओरिजिन पावणारी टिश्यू कोणती असेल तर ती आहे इपिथेलियल टिश्यू. सेकंड कॅरेक्टर काय आहे हिचं? सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड, मीन्स देर इज नो इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट बिटवीन 2 सेल्स. 2 सेल्स खूप कॉम्पॅक्टली अरेंज झालेले असतात, एकानंतर एक लगेचच. त्यामुळे 2 सेल्समध्ये अजिबातच स्पेस असत नाही. देर इज नो इंटरसेल्युलर स्पेस. द इंटरसेल्युलर स्पेस बिकम फिल्ड विथ मॅट्रिक्स. 2 सेल्समध्ये जी थोडीशी स्पेस राहणार आहे ती मॅट्रिक्सनं भरलेली असते. ती कशानं भरलेली असते? मॅट्रिक्सनं भरलेली असते. त्याच्यानंतरचं पुढचं कॅरेक्टर काय आहे तर सेल्स आर बेस्ड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. पेशी याच्यामधल्या नॉन सेल्युलर पार्ट जो आहे बेसमेंट मेम्ब्रेन, या बेसमेंट मेम्ब्रेनवरती त्या रेस्ट झालेल्या असतात. बेसमेंट मेम्ब्रेन इज द नॉन सेल्युलर पार्ट. बेसमेंट मेम्ब्रेन हा नॉन सेल्युलर पार्ट आहे आणि या नॉन सेल्युलर पार्टवरती सेल्स रेस्ट झालेले असतात, बसलेल्या असतात. हे वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टर आहे इपिथेलियल टिश्यूचं, जिच्यामध्ये सेल्स बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्ट झालेले असतात. पुढचं कॅरेक्टर आहे दिस टिश्यू इज अव्हॅस्क्युलर टिश्यू. देर इज नो डायरेक्ट ब्लड सप्लाय टू द इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूला डायरेक्ट ब्लड सप्लाय असत नाही, म्हणून या टिश्यूला अव्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हटलं जातं. देर इज नो डायरेक्ट ब्लड सप्लाय टू द सेल्स. इपिथेलियल टिश्यूमध्ये असणाऱ्या सेल्सना डायरेक्ट ब्लड सप्लाय असत नाही, म्हणून हिला अव्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हटलं जातं. नेक्स्ट, द टिश्यू हॅज रिन्युअल पॉवर. या टिश्यूकडं रिन्यू होण्याची कपॅसिटी असते, पॉवर असते. आता रिन्यू होणं म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आपल्या स्किनवरती जो इपिडर्मस लेअर आहे तो इपिडर्मस लेअर तुम्ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये जास्त अनुभव घेता त्याचा की तो निघून जात असतो. स्किनमधल्या ज्या डेड सेल्स आहेत त्या निघून जात असतात आणि त्या निघून गेल्यानंतर वरती नवीन सेल्स येत असतात. म्हणजे हे का होतं तर या टिश्यूकडं, इपिथेलियल टिश्यूकडं रिन्यू होण्याची कपॅसिटी आहे, म्हणजे परत नवीन सेल्स तयार करण्याची कपॅसिटी आहे.
अशी असणारी ही टिश्यू आहे इपिथेलियल टिश्यू. पुढचं कॅरेक्टर आहे, दिस टिश्यू हॅज नर्व सप्लाय ऑफ इट्स ओन. या टिश्यूला डायरेक्ट नर्व सप्लाय असतो. आत्ताच सांगितलेलं उदाहरण परत एकदा सांगते. स्किन घेऊया आपली. स्किन इज द सेन्सरी ऑर्गन आणि स्किनमध्ये इपिथेलियल टिश्यू आहे, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की डायरेक्ट नर्व सप्लाय असतो किंवा तिला स्वतःचा नर्व सप्लाय या टिश्यूला असतो. बघा, मी तुम्हाला कोणकोणती कॅरेक्टर सांगितली इपिथेलियल टिश्यूची. तर इपिथेलियल टिश्यूला कव्हरिंग किंवा लाइनिंग टिश्यू म्हटलं जातं. या टिश्यूचा ओरिजिन 3 जर्म लेअरपासून होतो. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म या 3ही जर्म लेअरपासून हिचा ओरिजिन होतो. या टिश्यूमधल्या सेल्स कॉम्पॅक्टली अरेंज झालेले असतात, एकानंतर एक लगेचच बसलेले असतात. या टिश्यूमधल्या सेल्स नॉन सेल्युलर पार्ट बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्ट झालेले असतात. ही टिश्यू अव्हॅस्क्युलर टिश्यू आहे, म्हणजे हिला डायरेक्ट ब्लड सप्लाय नाही. ह्या टिश्यूला तिचा स्वतःचा नर्व सप्लाय असतो आणि या टिश्यूकडं रिन्यू होण्याची कपॅसिटी असते. ही स्वतः काय करू शकते, रिन्यू होऊ शकते, नवीन सेल्स तयार करू शकते. नेक्स्ट बघूया आपण, इपिथेलियल टिश्यू बिकम क्लासिफाईड इंटू 2 मेन टाइप्स. क्लासिफिकेशन ऑफ इपिथेलियल टिश्यूमध्ये इपिथेलियल टिश्यू 2 मेन टाइप्समध्ये डिव्हाइड झालेली असते. कोणते 2 मेन टाइप्स आहेत? सिंपल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. हिचे महत्त्वाचे 2 टाइप्स आहेत, सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. आता सिंपल इपिथेलियम परत आणखी डिव्हाइड झालेली आहे, परत आणखी तिचे सब टाइप्स पडतात. कोणते टाइप्स पडतात सिंपल इपिथेलियमचे? The first type is squamous epithelium. Second, cuboidal epithelium. Third, columnar epithelium. Fourth, ciliated epithelium. Fifth, glandular epithelium. Sixth, sensory epithelium. And seventh, germinal epithelium. सिंपल इपिथेलियम परत 7 प्रकारामध्ये डिव्हाइड झालेली आहे किंवा 7 टाइप्स येतात तिचे. स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार, सिलिएटेड, ग्लँड्युलर, सेन्सरी आणि जर्मलाइन और जर्मिनल इपिथेलियम. The compound epithelium again has 2 types, stratified epithelium and transitional epithelium. कंपाऊंड इपिथेलियमचे परत 2 टाइप्स येतात, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम, असे तिचे 2 टाइप्स येतात. तर बघा, या सगळ्या टाइप्सचं स्ट्रक्चर कसं आहे, लोकेशन काय आहे, कोणत्या ठिकाणी या सेल्स प्रेझेंट असतात, बॉडीमधल्या कोणत्या ऑर्गनमध्ये प्रेझेंट असतात आणि त्या कोणतं फंक्शन कॅरी करतात, याविषयी आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. आपण या लेक्चरमध्ये इथंच थांबतोय. काय काय बघितलं आपण लेक्चरमध्ये ह्या? तर आपल्या टॉपिकचं नाव आहे ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन बघितली आपण. इंट्रोडक्शनमध्ये सेलची डेफिनेशन बघितली, टिश्यू बघितलं, हिस्टॉलॉजीची डेफिनेशन बघितली, टाइप्स ऑफ सेल इन बॉडी बघितलं, सोमॅटिक सेल्स आणि जर्मलाइन सेल्स. टाइप्स ऑफ टिश्यू 4 आहेत, इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर, नर्वस टिश्यू. इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टर्स बघितले. इपिथेलियल टिश्यू कव्हरिंग लाइनिंग टिश्यू आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण तिचे, अव्हॅस्क्युलर टिश्यू, नर्व सप्लाय असणारी, बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्ट असणारी, सेल कॉम्पॅक्टली अरेंज्ड असणारी, 3 जर्म लेअरपासून ओरिजिन पावणारी टिश्यू. तिचं क्लासिफिकेशन बघितलं. 2 मेजर टाइप्स आहेत तिचे, सिंपल आणि कंपाऊंड इपिथेलियम, आणि परत सिंपलचे सब टाइप्स आणि कंपाऊंडचे सब टाइप्स आहेत. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहे. तर थँक्यू. इथं थांबतोय आपण.
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्क्वॅमस इपिथेलियमचं स्ट्रक्चर, तिचं फंक्शन, तिचं लोकेशन स्टडी